हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. तर आज आम्ही जातो डीमार्टला आणि कालचा व्लॉग मी इथेच एंड केलेला चहा करताना. सो आता सुद्धा मी चहा ठेवतीये आणि एकीकडे तुम्ही बघू शकता माझा कुकर सुद्धा आज लावून झालाय, कारण तसं डीमार्टवरनं यायला उशीर होतो. तरी साधारण आम्हाला एक 8-8:30 तर होतीलच आणि जरा गर्दी सुद्धा असते, त्याच्यामुळे मग आल्यानंतर जेवण करायला उशीर होतो. सो कुकर झालेला आहे, पण पहिले पटकन चहा पितो आणि मग डीमार्टला जाणार आहोत. आणि जनरली महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वगैरे आम्ही डीमार्टला जातो. सो आज आहे 6 तारीख. तर म्हटलं चला आज डीमार्टला जाऊन येऊया. महिना सुरू कसा होतो आणि संपतो कधी हे खरंच कळत नाही. आम्ही आत्ता गप्पा मारताना तेच म्हणत होतो की आत्ता आम्हाला असं वाटतंय की आम्ही डीमार्टला गेलेलो आणि पुढचं सामान भरायची सुद्धा वेळ आली. सो पहिले पटापट आता चहा पितो आणि डीमार्टला जातोय. आणि मला नीलमताई मोदींनी कमेंट केली होती की तू चहा जरा वेगळ्या पद्धतीने बनवते. बऱ्याच जणांच्या घरी जसा चहा बनवला जातो मी सुद्धा तसाच बनवते. दुधाचा न बनवता पाणी घेऊन त्यात चहा पावडर, मग साखर, आलं हवं असेल तर आलं, वेलची टाकायची असेल तर वेलची, आणि दूध वेगळं तापवायला ठेवते की पाणी उकळलं छान की तो चहा गाळून मग त्यात दूध टाकते. सो जनरल जसं आपण सगळे चहा बनवतो तसंच मी सुद्धा बनवते. तर नीलमताईंसाठी मी आता इथे साधारण 4 कप पाणी घेतलंय. मी, आई आणि पुष्कर. पप्पा तर नाही आहेत. आणि मग त्यात मी इथे 4 चमचे चहा पावडर टाकली आहे आणि साधारण जितपत आपण गोड पितो त्यानुसार साखर टाकायची आहे. सो ऑलरेडी आता मी याच्यात 4 चमचे टाकली आहे, अजून एक 2 चमचे ॲड करते. आणि जे शुगर कमी इंटेक करतात ते ह्यात साखर कमी टाकू शकतात और विदाऊट शुगर सुद्धा उकळवू शकतात. एकीकडे दूध सुद्धा तापवायला ठेवते आता. सो चहा सुद्धा एकीकडे उकळायला ठेवलाय आणि दूध सुद्धा ठेवलंय. आणि आता मी इथे आलं आज ठेचून घेणार आहे, कारण सोनाली सुधीरताईंनी मला एक सजेशन दिलं होतं की अंकिता आलं किसू नकोस, खलबत्त्यामध्ये थोडंसं कूट, त्याची टेस्ट अजून छान लागते. सो मी आज त्यांच्या सजेशननुसार आलं कुटून चहामध्ये टाकणार आहे. तर चहा आता इथे आपला उकळायला लागलाय. त्यात आता मी हे जे आलं कुटून घेतलं होतं ते ॲड करणार आहे आणि परत छान उकळू द्यायचं आहे. आणि अमृता देशपांडे ताईंनी मला विचारलेलं की अंकिता तुझी शेगडी कोणती आहे, तर ही शेगडी ग्रीन शेफची आहे. आणि त्यांनी विचारलेलं की 4 बर्नर्सचा तुझा अनुभव काय आहे, तर भरपूर उपयोगी पडतात. कारण आत्ताच तुम्ही बघू शकता आम्हाला जायचं आहे डीमार्टला. सो ॲट ए टाईम मी चहा, दूध, एकीकडे माझा कुकर सुद्धा झालाय. सो जेव्हा घाई गडबड असते तेव्हा पटापट आपल्या 4 बर्नरवरती एक एक गोष्टी होऊन जातात. सो खूप उपयोगी पडते 4 बर्नरची शेगडी. गरम गरम चहा. सो होम टूरचा जो व्लॉग आम्ही अपलोड केला होता त्याच्यावरती सुद्धा प्रमिलाताई, रुपालीताई, अर्चनाताई यांनी मला कमेंट्स केल्या होत्या की अंकिता घर 1 BHK आहे और 2 BHK, किंवा सासूबाईंची बेडरूम कुठली आहे, सासूबाई कुठे राहतात. सो येस, हे 1 BHK आहे. आणि ॲक्च्युली या घरात रिसेंटलीच आम्ही 1 वर्ष झालो शिफ्ट झालो आहे, कारण आधी आम्ही जिथे राहायचो ते आमचं मोठं घर होतं. आणि जसं तुम्ही त्या व्लॉगमध्ये बघितलं असेल की ठाण्याला सुद्धा ऑलरेडी आम्ही एक घर घेतलेलं आहे, बट त्याच्या पोझिशनला अजून एक 7-8 महिने बाकी आहेत. असं म्हटलं मग रेंटने वगैरे राहण्यापेक्षा आम्ही सगळ्यांनी एक ॲडजस्टमेंट करून छान आम्ही इथे एकत्र सगळे राहतोय. पुष्करने आधी ठरवलंच की आम्ही मग भाड्याने कुठेतरी बघतो फ्लॅट म्हणून. पण आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून निर्णय घेतला की असं काही करायची गरजच नाही. आणि का गरज नाही आहे, तर ह्या फ्लॅटचं एक जे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आम्हाला 2 सेपरेट वॉशरूम्स आहेत. म्हणजे जे बेडरूममध्ये पण आहे, तुम्ही बघितलंच आहे, अंकिताने दाखवलं आहे, आणि एक कॉमनसुद्धा आहे. त्यामुळे प्रायव्हसी व्यवस्थित मेंटेन होते. म्हणजे हॉल आणि कॉमन वॉशरूम आणि जे बेडरूम आहे आणि आतलं वॉशरूम आहे ते वॉशरूम. त्यात पुष्करची असते नाईट शिफ्ट. आणि अंकिता, तुला विचारला होता प्रश्न की सासूबाईंचं बेडरूम कुठे आहे म्हणून.
तर आम्ही इथेच हॉलमध्ये झोपतो, मी आणि माझे मिस्टर, कारण आम्ही सोफा कम बेड इथे तेवढ्यासाठी करून घेतलेला आहे. आणि आज जे बेडरूम आहे तर मी आणि माझ्या मिस्टरांनी सांगितले त्यांना की ते तुम्ही यूज करा. त्याला कारण तेच आहे की पुष्करचं रुटीन उशिरा सुरू होतं. मग ह्या सगळ्याचा विचार करून आम्ही छान मस्त डिसिजन घेतलं की बेडरूम आहे तर ती तुम्ही यूज करा, म्हणजे पुष्करचं थोडंसं सेपरेशन, कारण तो सुद्धा जवळजवळ 5-5:30 वाजता लॉग आउट होतो आणि आमचं दोघांचं रुटीन खूप लवकर सुरू होतं आणि आम्ही काही वेळेला खूप रात्री उशिरा घरी येतो. तर त्याचं जर उशिरा रुटीन सुरू झालं आणि ते जर इथे असते हॉलमध्ये, सगळा गोंधळ झाला असता आणि सगळ्या घराचं रुटीन उशिरा सुरू झालं असतं त्या कारणामुळे. म्हणून आम्ही ही सोय केली. कारण काय आहे ना, आमचं रुटीन खूपच म्हणजे ते कॅल्क्युलेटेड नाहीच आहे की अमुक वाजता सुरू होईल आणि तमुक वाजता संपेल. काही वेळेला आम्ही खूप लवकर शूटिंगला जातो, काही वेळेला आम्ही खूप उशिरा घरी येतो. त्याच्यानंतर जर शूट नसेल तर आमचे बरेच प्रकार असतात कारण तेवढाच वेळ मिळतो ना आम्हाला थोडासा. मग चालायला जायचं असतं, त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांना थोडंसं ड्राईव्ह करायला जायचं असतं, त्याच्यानंतर त्यांचे काही आयुर्वेदिक औषधं आहेत ती फार लवकर उठून त्यांना घ्यायची असतात. मग त्यामुळे काय होतं की आम्ही हॉलमध्ये असल्यामुळे हे सहज शक्य होतं आम्हाला. त्यामुळे हा सगळा मुद्दा येतो तो ॲडजस्टमेंटचा येतो. आणि ॲडजस्टमेंट म्हणाल ना तर आम्ही त्या काळात, आता सगळ्यांनाच माहिती आहे, ज्या माझ्या जनरेशनचे असतील ते, की एकेका घरात आपण 7-7, 8-8, 10-10 जणं राहिलेले आहोत. अगदी मी पण तशीच राहिली आहे. माझ्या मिस्टरांचं पण तसंच होतं की 1 RK होता आणि त्यात ते सगळेजण इतक्या आनंदाने राहायचे. त्यामुळे आम्हाला ह्या गोष्टींची खूप सवय आहे आणि त्यामुळे आम्ही पुढच्या जनरेशनला पण तेवढा ॲडजस्ट आरामात करू शकतो. काहीच म्हणजे अडचणच येत नाही. आणि मला असं थोडंसं वाटतं की ह्या सगळ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे एकमेकांमधल्या बॉन्डिंगची. आणि अंकिता, आपल्यात बॉन्डिंग डेफिनेटली आहे की 1 बेडरूम 2 बेडरूम म्हणजे ह्या जागेचं येतच नाही हो. मनात खूप मोठी जागा आहे आमच्या, त्यामुळे सहज शक्य होतं हे. आणि नाही, खरंच आहे, आम्ही चौघं सुद्धा आमचं खरंच बॉन्डिंग व्यवस्थित घट्ट आहे. कुठलीही ऍडजस्टमेंट असो किंवा काहीही करायचं असेल तरी आम्ही चौघं व्यवस्थित एकमेकांशी बोलून छान सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करत असतो. आणि 1 BHK 2 BHK हा तर एक घराचा प्रश्न आहे, पण आमच्या सगळ्यांची मनं इतकी मोकळी आहेत की आम्हाला हा प्रश्न कधीच म्हणजे मनात आलेला नाहीये. सो आम्ही छान इथे राहतोय सगळे. आता अंकिता, तुमचं घर झालं की आम्ही तुझ्या घरी आलो तर चालेल ना? तर मस्त चहा पिऊन झालाय आणि अगदीच कप वगैरेच विसळायचे, लगेच करून घेते आणि पटकन रेडी होते कारण डीमार्टला जायचंय. सो मस्त फ्रेश झाली आहे आणि पटकन तयार होते. ॲक्च्युली आम्ही सकाळीच जाणार होतो डीमार्टला, पण राहुल आमच्याबरोबर यायचं असतं. सो मग तो पण स्कूलमधनं आला आहे आणि आमचंसुद्धा आता आवरलं आहे. आणि मेन गोष्ट, डीमार्टला जाताना मी कशाप्रकारे लिस्टिंग करते याचा एक इन डिटेल व्लॉग मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. सो मग राहू सकाळी स्कूलला गेलेला, मग त्याच्या वेळेत मध्ये मी पटापट सगळं लिस्टिंग करून ठेवलं आहे. सो पटकन रेडी होतो आणि डीमार्टला जायला निघतोय. सो मी आणि आई तयार झालो. आम्ही दोघी जाऊन येतोय डीमार्टला आणि ह्या ज्या पिशव्या आहेत या आम्ही ठरवलेल्याच आहेत. जेव्हा जेव्हा आम्ही डीमार्टला जातो तेव्हा हा एक बंच पिशव्यांचा घेऊन जातो, तेवढं सामानाला व्यवस्थित त्या पुरतात. सो ह्या बॅगसुद्धा तयार आहे, माझीसुद्धा बॅग रेडी आहे. सो जाऊन येतो पटकन. कुठे आलायस? डीमार्टमध्ये आलो. काय घेतोस? पहिले तुम्ही इथे येऊन बघा काय काय घेतलं. अगं बाई, हे बटाटा चिप्स आहेत, केळी वेफर्स, चीज बॉल. काशी सांगत होते तेव्हा का नाही होत? काय घेतोय?
सो फायनली आम्ही डीमार्टमधनं घरी आलेलो आहोत आणि जनरलच जे नेहमीचं महिन्याचं शॉपिंग असतं ते डीमार्टमधनं केलेलं आहे. प्लस आज डीमार्टमधनं जरा वेगळ्या सुद्धा गोष्टी घेतल्यात. सो आम्ही काय काय आणलेलं आहे हे मी तुम्हाला माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. सो पुढचा ब्लॉग मिस नका करू. बट हा ब्लॉग मी इथेच थांबवते. भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सी यू अगेन. Vlog number 113 created by Pushkar Ankita.